नमस्कार, मायलेकी मराठी रेसिपी मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आपण आज बघणार आहोत बिना पाकाचा रवा लाडू। चला तर सुरुवात करूया। तर आपण अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत बिना पाकाचे रव्याचे लाडू। चला सुरुवात करूया। एक मिक्सरचं भांड घेतलं, त्यामध्ये 2 कप रवा टाकून घ्यायचा। झाकण लावून मिक्सर मध्ये बारीक फिरवून घ्यायचं। रवा छान बारीक काढून झाला। 2 कप रव्याला 1 कप पिठी साखर घ्यायची, 1 वाटी तूप घ्यायचं, इलायची पावडर घ्यायची, बारीक केलेले बदामची पावडर घ्यायची। कढई इथे गरम झाली, त्यामध्ये थोडेसे तूप टाकून घ्यायचे। बारीक केलेला रवा टाकून घ्यायचा। तुपामध्ये रवा छान भाजून घ्यायचा। छान असं मिक्स करत राहायचं। मिक्स करून घ्यायचे। तुपामध्ये रवा छान लाल होईपर्यंत भाजत राहायचा। कढई जाड बुडाची घ्यायची। अजून थोडेसे तूप टाकून घ्यायचे। पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ। रव्याचा कलर असा बदामी दिसायला लागला। राहिलेले तूप टाकून घ्यायचे। पुन्हा एकदा पूर्ण मिक्स करून घ्यायचे। गॅस कमी ठेवायचा। रवा छान भाजून झाला, त्यामध्ये बदाम पावडर टाकून घ्यायची, इलायची टाकून घ्यायची। मिश्रण पूर्ण मिक्स करून घ्यायचं। एक कप पिठी साखर टाकून घ्यायची। पिठी साखर पीठ रव्यामध्ये मिक्स करून घेऊ। गॅस बंद करायचा। मिक्स करत राहायचं।
पिठी साखर रव्यामध्ये छान मिक्स करून झाली। झाकण ठेवून घ्यायचं। 20 मिनिटांसाठी मिश्रण छान मुरू द्यायचं। 20 मिनिटांनंतर मिश्रण छान मुरले आहे। लाडू वळायला घेऊया। लाडू वळता येत नसेल तर पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचं किंवा फिरून घ्यायचं। हे लाडू खूप सोपे आहे, तुम्हीही करू शकाल। लाडू छान ओळला गेला। पिस्त्याचा काप थोडासा लावून घ्यायचा। अशाच पद्धतीने सर्व लाडू आपण ओळून घेणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने बिना पाकाचे लाडू तयार होतात। हे लाडू अप्रतिम लागतात। बांधायला वेळही लागत नाही किंवा करायला जास्त कष्टही नाही। तर अशा पद्धतीने अवश्य करून बघा रवा लाडू। सर्व लाडू प्लेटमध्ये ठेवून घेऊ। तुम्हाला रेसिपी आवडत असेल तर अवश्य चॅनलला लाईक करा। तुम्हाला एक लाडू फोडून दाखवते। हा लाडू एकदम मऊसूत, तोंडात टाकताच विरघळतो। तर अशा प्रकारे आपण आज बघितले आहे बिना पाकाचे रवा लाडू। असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।